नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह जगभरातून शोक व्यक्त. धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला पोलिसांच्या ताब्यात द्यावे, स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा, संदीप क्षीरसागर यांची मागणी. संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी सकल बहुजनांचा मोर्चा झाला पाहिजे, नवनाथ वाघमारे यांची अपेक्षा. आणि रासायनिक खतांची किंमत वाढ कुणाच्या फायद्याची, शेतकऱ्यांचा प्रश्न. आता पाहूयात सविस्तर वृत्त. माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. डॉक्टर सिंग हे अशा दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक होते ज्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही विश्वात आपला ठसा उमटवला, असं राष्ट्रपतींनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. डॉक्टर मनमोहन सिंग हे असामान्य अर्थतज्ञ होते ज्यांनी भारताच्या आर्थिक परिवर्तन घडवलं, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक धोरणांवर मजबूत ठसा उमटवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. डॉक्टर सिंग यांनी आपल्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी केलेल्या व्यापक प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आहे. आजचा दिवस सर्वात कठीण असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर दिली आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय. यामुळे देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. गोरंट्याल यांनी आज जालन्यात मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. आधुनिक भारत के शिल्पकार मनमोहन सिंह का आज दुखद निधन हुआ है. ये देश को नहीं, पूरे विश्व को एक सदमा पहुंचा है. मनमोहन सिंह जी इस रिजर्व बैंक के गवर्नर थे, बाद में देश के अर्थ मंत्री रहे, उसके बाद पंतप्रधान बने. उनके पंतप्रधान के कार्यालय के कार्यकाल में जो फ्री पॉलिसी अडॉप्ट की, जिसकी वजह से हमारी इकोनॉमी की ग्रोथ अच्छी तरह से बढ़ गई है. आज भारत क्या है ये विश्व को पता चला है. आज जो 4-5 देश जो इकोनॉमिकल स्ट्रांग है उसमें भारत चौथे नंबर पे आता है. इसका देन किसी को जाता है तो मनमोहन सिंह को जाता है. आज इनको मैं मेरी तरफ से, मेरे परिवार की तरफ से, मेरी पार्टी की तरफ से श्रद्धांजलि देता हूँ. निश्चित ही आज का दिन सबसे कठिन दिनों में से एक है. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले विश्वासू वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख हत्येप्रकरणी पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावं, तसेच मस्साजोग प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्यासाठी स्वतःही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचे नाव आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर यांनी ही मागणी करताना वाल्मिक कराडला अद्याप अटक झाली नाही तर जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा दिलाय. देशातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया तर्फे नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून 11,500 विद्यार्थी हे सीए म्हणून पात्र ठरलेत. सीए अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपचा निकाल 16.8%, दुसऱ्या ग्रुपचा निकाल 21.36% लागलाय, तर दोन्ही ग्रुप मिळून निकाल टक्के 13.44% लागलाय. झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक
आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. बीड मधील मोर्चाला राजकीय द्वेषातून वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली. सर्व समाजाच्या लोकांनी संतोष देशमुख यांना मस्साजोगचं सरपंच केलं होतं, त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी सकल बहुजनांचा मोर्चा निघाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत वाघमारे यांनी या मोर्चात जरांगेसारखी जातीयवादी माणसं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप केलाय. आणि परंतु त्यामध्ये कुठेतरी आता मोर्चाला मनोज जरांगे असतील आणि राजकीय पक्षाचे तुतारीवाले काही नेते त्यामध्ये सामील होऊन कुठेतरी याला राजकीय द्वेषातून राजकीय वळण देण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे. कुठेतरी एखाद्या ओबीसी समाजाचा नेता मोठा होत असेल, ओबीसी समाजामध्ये नेते तयार होत असतील तर यांना बदनाम करण्यासाठी कुठेतरी याला राजकीय अंग देण्याचा प्रयत्न आहे. खरं तर संतोष देशमुख यांचे बंधू सुद्धा बोलले होते की याला राजकीय अंग देऊ नका, याला कुठेतरी राजकीय वळण देऊ नका. परंतु नक्कीच यामध्ये राजकीय विरोधी पार्टीचे लोक याचा फायदा घेण्याचं काम करत आहेत. याला खरं तर सकल बहुजन समाजाचा मोर्चा संबोधला पाहिजे, ज्यामध्ये जरांगे सारख्या जातीवादी माणसाला सुद्धा यामध्ये एंट्री नाही पाहिजे. आणि तुतारीवाले जेवढे हे असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे तिथं जातीवाद करण्यासाठी कुठेतरी एका समाजाचा मोर्चा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर संतोष देशमुख हे एका समाजाचे नव्हते, त्यांना सर्व समाजाने त्या मसाजोगतं सरपंच केलं होतं. अशा माणसाचा न्याय देण्याच्या मागणीसाठी सकल बहुजन समाजाचा मोर्चा झाला पाहिजे. परंतु हा मोर्चा नक्कीच त्या तुतारीवाल्यांचा मोर्चा असावा असा आम्हाला याच्यामध्ये वास येतोय. आणि नक्कीच यामध्ये कुठेतरी राजकीय रंग, एखाद्याचं राजकीय करिअर संपवण्यासाठी, एखाद्याचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न या राजकीय नेत्याकडून सुरू आहे असं मला वाटतं. प्लॉट खरेदी करून देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या 40 गावच्या सरपंच आणि लिपिकासह एका खासगी इस्माला तडजोडी अंती 2 लाखांची रक्कम स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलंय. सरपंचासह दोघांवर कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ माजली असून या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला 6 वर्षापासून पोलीस निरीक्षक नसून ठाण्याचा कारभार फक्त 34 कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 53 गावांचा समावेश असून या गावातील शांतता आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सध्याचे पोलीस बळ पुरेसे नाही. गेली 6 वर्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडेच पदभार आहे. या ठाण्यासाठी 65 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत, परंतु मंजूर पदांपेक्षा निम्मेच पोलीस कर्मचारी येथे उपस्थित आहेत. त्यामुळे येथे नागरिकांसह पोलीस दलाला देखील अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. या ठिकाणी त्वरित भरती व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत. सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लब तर्फे 4 आणि 5 जानेवारीला पुण्यात पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. या निमित्ताने उद्घाटन समारोप समारंभासह साहित्यिक चर्चा, विविध विषयांवर परिसंवाद, मुलाखती, गप्पा, कवी संमेलन, प्रहसने, सांगीतिक कार्यक्रम तसेच संगीत नाटकाची मेजवानी पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हे 2 दिवसीय संमेलन होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून
मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीसाठी आजपासून म्हणजे 27 डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये 586 पदे नियमित आणि 14 पदे अनुशेषासाठी राखीव आहेत. याबाबत अर्जदार अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी पूर्व परीक्षा 8 आणि 15 मार्च रोजी होणार आहेत. वाढलेल्या उत्पादन खर्चाने शेतकरी त्रस्त असून उत्पादनातून पीक लागवडीचा खर्चही निघेनासा झालाय. पिकांना हमी भावही नाही. खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट होतीये. भाजीपाल्याचे दर कमालीने घसरलेत. त्यामुळे पीक लागवड आणि काढणीचा खर्चही निघत नसताना आता 1 जानेवारी पासून खत उत्पादक कंपन्यांची रासायनिक खतांसाठी नवी दरवाढ जाहीर झाली आहे. त्यामुळे ही दरवाढ राजकारणी मंडळींच्या की उद्योगांच्या फायद्याची असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. गोंदियातील कुस्ती पैलवान सुंदरलाल आणि मुन्नालाल यादव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील 24 वर्षांपासून कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. सध्या सुरू असणाऱ्या या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब राज्यातील पैलवान सहभागी झालेत. विशेष म्हणजे यावर्षी एका मुलीने एका मुलाला कुस्तीच्या मैदानात हरवलं असून पैलवान विशालने कुस्तीचा प्रथम पुरस्कार तर द्वितीय पुरस्कार शिवा भलावी या पैलवानाने जिंकलाय. यावर्षी 50च्या वर कुस्तीपटूंनी यात सहभाग घेतला होता. ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. बड़े बड़े पहलवान छिंदवाड़ा और रामटेक, नागपुर और इंदौर, राजे हमारे हरियाणा के पहलवान आए थे और लड़कियों की भी कुश्ती हुई थी. ये हमारे दंगल में गत 3-4 साल से महाराष्ट्र जो केसरी है लड़की और एक महाराष्ट्र लेवल पे जो लड़कियां जो गई है, ऐसी लड़कियों ने भी कुश्ती की इस स्पर्धा में भाग लिया. और एक लड़की ने तो पिछले बार भी हमारे लड़के से कुश्ती लड़ी थी और आज भी एक लड़की एक लड़के से कुश्ती लड़ी और वो छोरी ने छोरे को चीत किया. तो ये एक आज हमारे देश में जो बच्चियों के साथ में, महिलाओं के साथ में अत्याचार हो रहा है, इसके लिए लड़की भी एक शक्तिशाली और अपने बचाव और मान सम्मान अपने पिता का, माँ का अपना बचाने के लिए आगे बढ़ना चाहिए. ये उनकी प्रेरणा है. सलमान खान आज त्याचा 59वा वाढदिवस साजरा करतोय. यावेळीही त्याने भाची आयत सोबत वाढदिवस साजरा करत एकत्र केक कापलाय. वास्तविक काल रात्री सलमानची बहीण अर्पिता खान शर्माने सलमान आणि तिच्या मुलीसाठी एक पार्टी दिली, ज्यामध्ये संगीता बिजलानी, युलिया वंतूर आणि अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.